तर आजचा थॉट हाच आहे की आपल्याला जर चांगला ऑफिसर बनायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला एक चांगला माणूस बनावं लागेल. कारण जर आपण चांगला माणूस बनलो तरच आपण प्रशासनात जाऊन योग्य प्रकारे लोकांची सेवा करू शकू आणि आपण चुकीच्या गोष्टींना बळी नाही पडणार. थँक्यू. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अँथ्रोपॉलॉजीच्या फर्स्ट पेपरचा पहिला पॉईंट म्हणजे मिनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजीविषयी समजून घेतलं. तर आपण या व्हिडिओमध्ये स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी समजून घेणार आहोत. तर स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय, तर अँथ्रोपॉलॉजीचा आपल्याला कुठंपर्यंत अभ्यास करायचा आहे किंवा केलेला आहे अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास, ते कुठल्या दृष्टिकोनातून अभ्यास करते म्हणजे स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी. तर हे जे मानवशास्त्र आहे ते कशाचा अभ्यास करतं, तर ते मानवाच्या जीवशास्त्राचा, त्याच्या संस्कृतीचा, सर्व काळातील आणि सर्व भागातील अभ्यास करतं. आणि मग त्याच्यामधून ते काय सांगतं, तर माणसाची उत्पत्ती कशी झाली, त्याचा विकास, त्याच्या क्षमताशक्ती काय आहे, त्याच्या मर्यादा, या सर्वांविषयी मानवशास्त्र आपल्याला सांगतं. मग आता हे जे विस्तृत क्षेत्र आहे, एवढा मोठा त्याचा स्कोप आहे या क्षेत्राचा, तर या संपूर्ण क्षेत्राच्या अभ्यासासाठी या मानवशास्त्राला 4 शाखांमध्ये विभाजित केले. त्या 4 शाखा आहेत. पहिली शाखा जैविक मानवशास्त्र, दुसरी शाखा सामाजिक आणि सांस्कृतिक मानवशास्त्र, आणि तिसरी आणि चौथी शाखा पुढं आहे. ती तिसरी शाखा आहे पुरातत्त्वीय मानवशास्त्र आणि चौथी शाखा आहे भाषिक मानवशास्त्र. तर आता आपण पहिली शाखा समजावून घेऊ, ती आहे जैविक मानवशास्त्र. तर जैविक मानवशास्त्रामध्ये आपल्याला काय अभ्यास करावा लागणार, ती काय कशाविषयी सांगणार, तर त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताविषयी, समकालीन संकरण सिद्धांताविषयी, सूक्ष्म आणि स्थूल उत्क्रांतीच्या ज्या प्रक्रिया झाल्या त्याच्यातून जैविक उत्क्रांतीचा अभ्यास करायचा आहे. तसेच हे जे शास्त्र आहे ते माणसाचं वंश, त्याची अनुवंशिकी, त्याची शारीरिक वाढ विकास कशी झाली, त्याच्या अनुकूलन क्षमता, या सगळ्यांचा अभ्यास जैविक मानवशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्रामध्ये काय अभ्यास केला जातो, तर माणसाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा अभ्यास, म्हणजे त्याची कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, त्याचे नातेसंबंध, त्याचं राजकारण, त्याच्या अर्थव्यवस्था, धर्म, या सगळ्यांमध्ये उत्क्रांती कशी झाली, तसेच या सगळ्यांमध्ये भिन्नता कशा निर्माण झाल्या, या सर्वांविषयी आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक मानवशास्त्रामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी उपशाखा आहे पुरातत्त्वीय मानवशास्त्र. तर याच्यामध्ये आपल्याला उत्खननाद्वारे माणसाची जीवाश्म, त्याच्या कलाकृती, त्याच्या हस्तनमुन्यांचा अभ्यास करायचा आहे आणि याच्यातूनच त्याच्या भौतिक संस्कृतीच्या उत्क्रांतीचा मागोवा घ्यायचा आहे. आणि चौथी आणि शेवटची शाखा आहे भाषिक मानवशास्त्र. त्याच्यामध्ये मग माणसाची भाषेची उत्क्रांती कशी झाली, त्याच्यामध्ये विविधता कशी निर्माण झाली, त्या सर्व भाषांमध्ये वैशिष्ट्य कशी निर्माण झाली, या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. तर मग हे जे मानवशास्त्र आहे ते सर्वांगीण आहे, सर्वसमावेशक आहे. याच्यामध्ये ते काय अभ्यास करतं, तर प्रत्येक सामाजिक व्यवस्थेचं इतर व्यवस्थांशी असलेले परस्पर संबंध, म्हणजे नातेसंबंध व्यवस्थेचा अर्थव्यवस्थेवर काय प्रभाव पडतो बाबा, ह्या मुद्द्याचा पण याच्यामध्ये अभ्यास केला जातो. तसेच याच्यामध्ये कालक्रमिक आणि समकालिक अशा 2 पद्धतींवर हे अवलंबून आहे. म्हणजे या 2 पद्धतींद्वारे आपण अभ्यास करू शकतो याच्यामध्ये. तर कालक्रमिक म्हणजे काय आणि समकालिक म्हणजे काय, तर कालक्रमिक म्हणजे एखादा वंशाची प्रोग्रेस कशी झाली, तो वंश उदयाला कसा आला, आणि त्याचा पूर्ण कालानुक्रमानुसार एकाच वंशाचा अभ्यास करणं म्हणजे कालक्रमिक. आणि समकालिक म्हणजे एका समकालात, म्हणजे एकाच वेळेस जे 2 वंश अस्तित्वात होते, म्हणजे समजा एका भारतात होता, एक रूपात होता, तर त्याचं समकालीन त्यांचा कसा प्रोग्रेस झाली, त्यांचा उदय, या सर्व गोष्टींचा अभ्यास समकालिकमध्ये केला जातो. त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजीमध्ये फील्डवर्कला फार महत्त्व आहे. त्याच्यामध्ये फील्डवर्क 2 प्रकारे करता येते, एक तर एमिक आणि एटिक. एमिक म्हणजे काय, तर एमिक म्हणजे आपण आता समजा एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ की आपण एखाद्या आदिवासी समाजामध्ये डायरेक्ट जाऊन राहणं, 10-15 वर्ष जाऊन राहतात अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि त्यांचा संपूर्ण सर्वांगीणरित्या अभ्यास करतात, त्याला म्हणतात एमिक. अंतर्गत राहून त्यांचा अभ्यास करणं. आणि एटिक म्हणजे बाहेरून त्यांना ऑब्झर्व करून त्यांचा संपूर्ण अभ्यास करणं. त्याच्यानंतर मानवशास्त्रामध्ये अप्लाइड मानवशास्त्राद्वारा आपण त्यांच्यासाठी काही योजना बनवणं, त्यांच्यासाठी नियोजन करणं, या सगळ्या गोष्टी अप्लाइड मानवशास्त्रामध्ये
समाविष्ट होतात. तर हा झाला मानववंशशास्त्राचा स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी झाल्यानंतर आता तिसरा मुद्दा आहे हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी, म्हणजे अँथ्रोपॉलॉजीची क्रमानुसार डेव्हलपमेंट कशी होत गेली. तर पहिला मुद्दा असा की अनौपचारिक अँथ्रोपॉलॉजी याच्या कुतूहलाची मुळं इसवी सन पूर्व 5व्या शतकात हेरोडोटस, इसवी सन पूर्व 400मध्ये अरिस्टॉटल आणि इसवी सन पूर्व 100मध्ये स्ट्राबो यांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळतात. तर आता हे सर्व युरोपीय लोक आहेत, तर यांनाच फक्त कुतूहल होतं का माणूस कसा जन्मला, कशासाठी जन्मला, काय केलं काय नाही, तर तसं काही गोष्टी नाही. भारतीयांना पण आपण कुठून आलो, कोण आहोत त्याचं कुतूहल होतं. 3500 वर्षा आधीपासूनच याचा आपण शोध घ्यायला चालू केला होता. पण इसवी सन पूर्व 600 वर्ष आपल्याला आधीचे पूर्व महाभारत आणि ऋग्वेदामध्ये मिळतात. त्यामध्ये मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं पृथ्वीवर काम काय, हे सगळे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं पण दिली आहेत. परंतु जो अँथ्रोपॉलॉजी हा विषय आहे, या विषयात पाश्चात्य क्षेत्रामध्ये विकसित झाला ना, त्याच्यामुळे त्या लोकांनी त्यांची नावं त्यात लिहून ठेवली. त्याच्यानंतर मग 16व्या शतकात अँथ्रोपॉलॉजी हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. त्याच्यानंतर जॉर्ज लुई लेक्लर, कॉन्ट दी बुफॉन यांनी 1749 पासून प्रकाशित आपल्या हिस्टरी ऑफ नॅचरली यात त्यांनी 44 खंडांचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी 2 खंड मानवशास्त्राला दिले. त्याच्यानंतर शारीरिक मानवशास्त्र ही सर्वात जुनी शाखा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन विद्वान योहान एफ ब्लुमेनबाख यांनी तिला शास्त्रीय रूप दिलं. नंतर 17व्या आणि 18व्या शतकात हर्बर्ट स्पेन्सर आणि ऑगस्ट कांत यासारख्या विचारवंतांच्या कार्यामुळे सामाजिक मानवशास्त्र उदयास आलं. त्याच्यानंतर जी औद्योगिक क्रांती झाली आणि युरोपीय वसाहतवाद झाला 1845 नंतर, तर त्याच्यामुळे आपल्याला संस्कृती, समाज आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर माहिती प्रचंड प्रमाणात जमा झाली. त्यानंतर चार्ल्स डार्विनच्या HMS बिगलवरील 1831 ते 1836 प्रवासाने त्यांचे ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज 1851 हे म्हणजे 1851मध्ये त्यांनी हे लेखन केलं. हे लेखन त्यांनी केलं आणि उत्क्रांतीविषयक अँथ्रोपॉलॉजिकल विचारांना त्यांनी दिशा दिली. नंतर 19व्या शतकाच्या अखेरीस एडवर्ड बी टायलर यांच्या प्रभावाखाली मानवशास्त्र ही स्वतंत्र शाखा म्हणून स्थिरावलं. त्याच्यानंतर 1885मध्ये क्लार्क विद्यापीठ अमेरिका येथं फ्रान्स बोस यांनी पहिली पूर्णवेळ मानवशास्त्र प्राध्यापक पदवी मिळवली आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ वर्मॉंटमध्ये जनरल अँथ्रोपॉलॉजी हा पहिला अभ्यासक्रम त्यांनी सुरू केला. तर अशा प्रकारे ही अँथ्रोपॉलॉजीची हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये या सर्व गोष्टी पाठ करायच्या आहेत, त्याच्यामुळे थोडा बोरिंग वाटू शकतात, पण आपल्याला हे असंच्या असं पाठ करावं लागतं, कारण ही कधी त्याची सुरुवात झाली, मग ती कशी प्रोग्रेस होत गेली असाच संबंध आहे. त्याच्यामुळे हे जास्त काही समजून घेण्याचं एवढं काही नाही, फक्त आपल्याला हे पाठ करायचं आणि लक्षात ठेवायचं की कधी कुठली शाखा अस्तित्वात आली, नंतर कुठल्या प्रोफेसरनं चालू केलं अँथ्रोपॉलॉजी शिकवायला, कुठली ब्रांच, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर हे झाले आजच्या व्हिडिओसाठीचे 2 पॉईंट. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी बघितला आपण आणि दुसरा पॉईंट बघितला हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट कशी झाली अँथ्रोपॉलॉजीची. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप विथ अदर डिसिप्लिन्स म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचं इतर शास्त्रांशी असलेलं नातं पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.